आता होणार पांढरे केस काळे, ते पण घरगुती उपायामुळे. कुठलाही केमिकलचा उपयोग न करता घरगुती प्रयोगमुळे आपले पांढरे केस काळे होणार, ते पण कमी वेळामध्ये. झटपट तयार. तर बघा, कितीही घासलं आणि कितीही धुतलं तरी पण अजिबात निघायला तयार नाही. तर आपल्याला लागणार आहे इथं लोखंडाचं भांड, हे कोणतं पण असो. तर सहज आपल्या घरी आहे तावा, तर ताव्यातच मी करून घेत आहे. आता इथं घेतलं तावा आणि ताव्यामध्ये छान असं गरम होऊ द्यायचा आहे, तो पण पॉवर मध्ये. तुम्ही कमी पण ठेवू शकता. सगळ्यात आधी आपल्याला पॉवर मध्ये गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर घ्यायची आपल्याला मेथी. मेथी जी आहे सगळ्याच्या घरी अवेलेबल असते, खूप आहारामध्ये आपण वापरतो, पौष्टिक आहे, खायला चवी आहे, खूप छान आहे. मेथी आपल्या केसांना खूप फायदेशीर पण आहे. आपण इथं मेथी घेतली, 1-1.5 चम्मच आपल्याला मेथी घ्यायची आहे. तर मेथी घेतली. मेथी घेतल्याच्या नंतर आपल्याला लागणार आहे दुसरी वस्तू, ते म्हणजे आता मेथी दाण्यांना आपल्याला काळं होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी माझे केस खूप पातळ होते आणि खूप लांब पण नाही होते आणि सिल्की स्मूथ पण नाही होते. पण मी जशी पण घरगुती प्रयोग करत गेली, नैसर्गिक प्रयोग करत गेली, ते पण घरच्या घरी आणि घरच्या साहित्याने, तर माझे केस दाट पण झाले, लांब पण झाले, सिल्की पण झाले, स्मूथ पण झाले आणि कोणी हात लावलं ते एकदम सॉफ्ट असे वाटतात. तर मला कोणी पण विचारतात तू केसायला काय लावते, तर मी नैसर्गिकरित्या घरगुती रेमेडी करून आपल्या केसांना मालिश, तेल जे हवं आहे ते वेळोवेळी मी त्यांना लावत असते, ऑइलिंग करत असते, केसांची काळजी घेत असते. तर इथं जे आहे आपले आहे ना, मेथी खूप तडतड तडतड अशी उडत आहे, तर तुम्ही एक ताटी पण झाकून ठेवू शकता याच्यावर. आणि असं आपल्याला पूर्ण जे आहे काळं होतपर्यंत इथं भाजायचं आहे, अगदी काळं येतपर्यंत. सगळ्यात अगोदर लालसर येईन. जर तुम्हाला वाटत आहे की हे खूप जास्त उडत आहे, तर तुम्ही इथं झाकून ठेवू शकता ताटी. आणि इथं घेतली आहे आपण चायपत्ती. तर जे आपल्या डेलीच्या यूजमध्ये आपण जे पण चायपत्ती वापरतो ते इथं चायपत्ती घेतली आहे. तर 1-1.5 चम्मच आपल्याला इथं चायपत्ती घ्यायची आहे. चायपत्ती सुद्धा केसांना खूप फायदेशीर अशी आहे. जेव्हा आपण मेहंदी लावतो केसांना, चायपत्ती पाण्यामध्ये भिजवून ठेवली आणि मेहंदी लावली, तिचा कलर खूप छान उतरतो. आता बघा माझे केस, मी व्हिडिओ लावलेला आहे, किती छान आणि लंबे, लांब, लचक, दाट आणि घनघोर माझे केस झालेले आहेत, ते पण ओरिजिनल आहेत. आणि बघा, आता आपल्याला लागणार आहे इथं म्हणजे जवस. जवस जे आहे आपल्या केसांना खूप फायदेशीर आहे. आपण इथं घेत आहोत जवस. साधारण आपल्याला 1-1.5 चम्मच इथं जवस घ्यायचा आहे. आणि जवस आहे खूप फायदेशीर आहे, खूपच फायदेशीर, केसांना तर खूप फायदेशीर आहे. आपल्याला केसांची वाढ किंवा जाडपणा येणे. आणि हो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता, कुण्या गावातून पाहता, शहरातून पाहता आणि माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला, तर बघा, चांगलं जे आहे इथं आपल्याला भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर लागणार आहे जे म्हणजे आपल्याला काळे तीळ. तर इथं आपण काळे तीळ जे आहे 1-1.5 चम्मच काळे तीळ घेतले आणि चांगलं जे आहे आपल्याला इथं पूर्ण जे आहे आता भाजून घ्यायचं आहे. तर बघा, मी गॅस बंद केली होती, आता लगेच गॅस सुरू केली आणि त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला जे आहे इथं खूप तडतड तडतड खूप आवाज येईल आणि अंगावर पण उडू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला इथं एक ताटी किंवा काही पण झाकणी तुम्ही इथं झाकू शकता. तर जसं की खूप जास्त गरम झालं तर अंगावर उडण्याची भीती आहे, तर याच्यावर झाकून ठेवा, जेणेकरून उडायला नको. आणि हे आपल्याला भाजेपर्यंत जे आहे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता बघा, धूर निघतपर्यंत आपल्याला चांगलं जे आहे इथं भाजून घ्यायचं आहे. जसं की आपल्याला वाटत आहे की थोडं अंगावर उतरत आहे, उडत आहे, खूप जास्तच उडत आहे आणि आपल्याजवळ कोणी असलं तर त्याच्या अंगावर उडायला नको, तर कमी पावर करून घ्यायचं आणि आपल्याला ताटीला झाकून आणि आपल्याला जे इथं चांगलं झाकून आणि आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आणि जर वाटलं आपल्याला की जास्त गरम झालेला आहे आणि धूर निघत आहे, तर आपल्याला याला चांगल्या चम्मचनं जे आहे फिरून घ्यायचं आहे, इकडे तिकडे करून घ्यायचं आहे. पूर्ण जे आपल्याला इथं काळं करून घ्यायचं आहे, काळं कुट्ट करून घ्यायचं आहे. आपल्या केसांना व्यवस्थित असं लागलं पाहिजे. आणि हो, पुन्हा एकदा माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला, कुठल्या शहरापर्यंत पोहोचला किंवा कोणत्या गावापर्यंत पोहोचला किंवा जिल्ह्यापर्यंत पोहोचला, तर ते तुम्ही मला नक्की कळवा. कारण माझा व्हिडिओ कुठपर्यंत आला आहे हे मला पण माहीत पाहिजे.
तर बघा इथं आपले जे आहेत पूर्ण लालसर झाले आहेत, अगदी लालसर भाजण्यात आले आहेत आणि त्याच्यानंतर आता 10 मिनिट जर इथं आपण भाजलं तर पूर्ण काळं येऊन जाईल. अगदी अशाच रीत्याने माझे केस लांब लचक सिल्की स्मूथ खूप छान असे झालेले आहेत. अगदी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि याच्याने आपल्याला जर हे काळं जर भाजलं आपण तर याच्यानं आपल्याला तेल पण बनवू शकतो. इथं तेल ऑइलिंग पण येऊ शकतो. आणि त्याच्यानंतर जे आहे काढं इथं आपल्याला थोडंसं जे आहे चाणून घ्यायचं आहे. चाणल्याच्या नंतर जे आहे आपल्याला इथं जसं की काय केसांमध्ये काही अटकायला नको, तर चाणल्याच्या नंतर खूप छान असं चिकन जसं येते तसंच येते. तर आपल्याला चाणून घ्यायचं आहे. आता हे बघा इथं आपण पूर्ण जे आहे तर खूप घाई पण नाही करायची आहे, अगदी भाजायला घाई पण नाही करायची आहे. आरामात आपल्याला इथं भाजून घ्यायचं. इथून बघा खूप धूर निघला आहे. मी जास्त पावर केलेला होता तर खूप दूर निघला आहे. आणि इथं बघा पूर्ण जे आहे तिथं काळे झालेले आहेत. पूर्ण तीळ जवस काळे तीळ जवस आणि मेथी दाणे पूर्ण जे आहे तिथं काळे झालेले आहेत, काळे कुट्ट झालेले आहेत. आता आपल्याला बघा एक छोटंसं एक भांड घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या खलबत्ता असेल तर खलबत्ता घ्यायचा आहे, नाहीतर आपल्याला मिक्सर तर सहजासहज सगळ्यांच्या घरी मिक्सरचा यूज होतोच. आता सहजासहज सगळ्यांच्या घरी मिक्सरचा यूज होतो, तर आपल्याला छोटंसं एक पॉट घ्यायचं आहे. आता पूर्ण जे आपले तिळी तर आपलं जे वस्तू आपण टाकलेले आहेत पूर्ण काळ्या कुट्ट अशा झालेल्या आहेत. तर आपल्याला इथं 10 मिनिटं जे आहे आता थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्याच्या नंतर आपल्याला बघा चम्मचनं जे आहे तर फिरवतच राहायचं आहे, जेणेकरून आपले पूर्ण तीळ जे आहे चारही बाजूंनी आहे पूर्ण भाजायला हवा. आता त्याच्यानंतर आपल्याला बघा गॅस खाली तावा जे आहे आपल्याला खाली उतरवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला चांगलं जे आहे इथं आपल्याला एक खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरच्या पॉटमध्ये किंवा तुमच्याकडे जसं पाटा पण असतो त्याच्यावर बी बारीक होऊ शकते. तर माझ्याकडे आता जे आहे मिक्सरचं छोटंसं पॉट आहे, तर मी मिक्सरच्या छोट्याशा पॉटमध्ये जे आहे इथं बारीक करून घेणार आहे. पूर्ण जे आहे व्यवस्थित इथं पॉटमध्ये टाकून घेत आहो. हा आता पुन्हा एकदा आपल्याला जे पूर्ण जे आहे एका वेळेस आपल्याला जर तुम्ही नंतर जरी लावणार असाल तर तुम्ही नंतर करू शकता. शक्यतो आपल्याला एका वेळेस जर आपण बारीक करून ठेवलं तर खूप फायदेशीर आहे आणि एका डब्यामध्ये भरून सनी ठेवून द्यायचं. तर मी इथं पॉटमध्ये जे आहे इथं बारीक करून घेत आहे. आता बघा इथं बारीक करून घेत आहे मी. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची एक ताटी आणि एक चाळणी. तर चाळणीमध्ये आपण जे हे आहे बारीक केलेलं ते थोडं थोडं टाकत जायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं चाणून घ्यायचं आहे चांगलं, जेणेकरून आपल्या केसामध्ये कुठलाही काडी कचरा किंवा काही असं अटकायला नको आणि चिकन सॉफ्ट असं मेहंदीसारखं आपल्याला इथं चाणून घ्यायचं आहे. पूर्ण बघा चाणल्याच्या नंतर एकदम बारीक आणि सॉफ्ट असं चिकन मस्त छान असं इथं गाळल्याच्या नंतर होतं. तुमच्याकडे पीठ चालाची चाळणी असेल किंवा कोणती पण चाळणी असेल, पालवानं पण तुम्ही गाळू शका पतलंसं पालो, त्याच्यामध्ये तुम्ही पण गाळू शकता. पातळ कापडामध्ये पण गळते. तर मी इथं घेतली आहे चाळणी. तर बघा इथं आपण गाळून टाकलेलं आहे. खूप छान असं चिकन जे आहे इथं पूर्ण चाणून झालेलं आहे. आणि बघा काळा कलर पण उतरायला इथं तयार पूर्ण काळा काळा कुट्ट तयार झालेला आहे आणि काळा कलर पण उतरलेला आहे. अगदी हातामध्ये बघू शकता तुम्ही. आता आपल्याला इथं टाकायचं आहे ऑइल. तर ऑइल तुमच्याकडे कोणतं पण असो तर इथं आपल्याला ऑइलचा वापर करायचा आहे. तर मी घेतलेलं आहे इथं कोकोनट ऑइल आणि कोकोनट ऑइल चांगलं जे आहे इथं मिक्स करून घेतलेलं आहे. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. कोकोनट ऑइल खूप छान आहे केसांना. तर बघा इथं किती बी आपण जसं की हे केलं किती काळं काळं कलर जे आहे पूर्ण इथं बघू शकता काळं काळं कलर आपल्या बोटांना उमटलेला आहे. अगदी तुम्ही पाण्याने धुवा किंवा काही पण अजिबात निघायला तयार नाही. एकदम काळं काळं जे उमटलेलं आहे पूर्ण. हा एकदा तुम्ही कुठून बी माझा व्हिडिओ पाहत असाल किंवा माझ्या चॅनलवर नवीन आलेल्या असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तर बघा किती काळं काळं झालं, अजिबात निघायला तयार नाही. आणि इथं बघा पाण्यानं पण धुतलं तरी पण अजिबात निघायला तयार नाही. खूप छान आहे आणि नैसर्गिक आहे. तुम्ही एकदा यूज करून पहा. हा शक्यतो तुम्हाला शरीरानुसार थोडा कमी वेळाने फायदा होऊ शकतो, पण फायदा होईल. आणि कोणाला लवकरच होते, कोणाकोणाला वेळ लागतो, पण फायदा होतो. तर बघा किती बी घासले हात
चला तर मग बाय. अशा छानशा व्हिडिओ सोबत